श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. चला तर महिलांनो, आज एक मी तुम्हाला विशेष माहिती घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी. बघा, आपण प्रत्येक महिलांनी हे जरूर करायला पाहिजे. महिला सकाळी उठल्या उठल्या काय करतात, आपलं मुलं शाळेला जाणारे असतात, पतींचा डब्बा असतो आणि आपल्याला खूप उठायला थोडंसं उशीर झाल्यावर मग घाईघाईनं आपण काय करतो, लगेच किचनमध्ये जात असतो. पण ही वास्तुशास्त्रानुसार, ज्योतिषशास्त्रानुसार हे चुकीचं आहे. प्रत्येक महिलांना आज मी सांगते की आपण जर उठल्या उठल्या कधीही किचनमध्ये आणि देवघरामध्ये अजिबात जाऊ नये. कारण का, आपण रात्रभर झोपलेला असतो आणि रात्री 12च्या नंतर 3 वाजेपर्यंत खूप नकारात्मकता असते आणि आपल्या झोपीमध्ये ती नकारात्मकता आपल्यावर म्हणजे आपल्या शरीरावरती, आपल्यावरती ती जमलेली असते आणि त्याच शरीरानं जर आपण स्वयंपाक केलो तर ती नकारात्मकता स्वयंपाकामध्ये सुद्धा प्रवेश होत असते. म्हणून आपले विचार नकारात्मकताकडे वळतात. म्हणून शुद्धतासाठी आपल्यावरची जे काही नकारात्मकता आहे ते पूर्ण निघून जाण्यासाठी आणि स्वच्छ अंघोळ करून मग आपण किचनमध्ये स्वयंपाक करायला जायचं आहे. मग आपण काय करतो, घाईघाईनं थोडंसं उठायला उशीर होतं, मग लगेच स्वयंपाकाला लागतो. पण आपल्याला लगेच काही फरक जाणवत नाही. पण हळूहळू तुम्ही अनुभव घ्या की तुम्ही सकाळी लवकर उठून जर अंघोळ न करता किचनमध्ये जात आहात, स्वयंपाक करून देत असाल मुलांना, पतींना, तर तुमच्या घरामध्ये सारखं नकारात्मकता, सारखे भांडणे, वादविवाद होत आहेत का? ह्याच्याकडे तुम्ही अनुभव घ्या आणि आजपासूनच तुम्ही ही सवय बदलायला सुरुवात करा. तुम्ही सकाळी लवकर उठायचं, अंथरूण काढून घ्यायचं. आधी आपण उठलेलं अंथरूण झटकून घ्यायचं. रात्रभर झोपलेला असतो आणि त्याच्यावरती नकारात्मकता पसरलेली असते, त्याच्यावर जास्त वेळ ते अंथरूण ठेवू नये. मग आपण उठल्या उठल्या आपलं अंथरूण झटकून घ्यायचं आणि मग ते जर आपण बेडवर झोपत असेल तर आपली बेडशीट वगैरे झटकून व्यवस्थिशीर करून मग आपण सरळ बाथरूममध्ये जायचं, अंघोळ वगैरे करून घ्यायची. मग त्याच्यानंतर आपण किचनमध्ये जायचं. हे आवर्जून करावं. आणि तसेच आता बघा, ते आपलं हे झालं स्वयंपाकाचं. असं समजा आता आपला मुख्य दरवाजा आहे. मुख्य दरवाजामधूनच माता लक्ष्मी घरात येते आणि बाहेर सुद्धा जाते. माता लक्ष्मी येण्याचं स्थान तेच आहे, मुख्य दरवाजा. आणि आपण सुद्धा तिथूनच जातो येतो. लक्ष्मी माता पण येते, तिथूनच वाईट शक्ती पण येते, सकारात्मक शक्ती पण येते आणि सगळे काही मुख्य दरवाज्यावरूनच सगळं आपल्या घरामध्ये लक्ष्मी राहणं आणि टिकणं आणि निघून जाणं हे सगळं मुख्य दरवाज्यावरूनच असतं. म्हणून आपण सकाळी उठल्या उठल्या आपल्याला काय करायचं आहे, जर अंघोळ नाही केली तरी पण चालेल, पण आपण उठायचं, अंथरूण झटकून घ्यायचं. जर मग आपलं मुख्य दरवाजामध्ये एक तांब्याभर रात्री झोपताना आपण आपलं घरामध्ये तांबे असतातच, पितळाचे तांबे असतात, त्याच्यामध्ये रात्री भरून पाणी ठेवायचं. सकाळी उठल्या उठल्या थोडंसं पाणी आपल्या मुख्य दरवाज्यावरती शिंपडायचं आणि त्या पाण्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आणि असेल तुमच्याकडे तर गोमूत्र टाका आणि मग ते मुख्य दरवाजा आणि मुख्य दरवाजाच्या समोरची जागा शिंपडून द्यायचं, पाणी शिंपडायचं आणि कपड्यानं स्वच्छ पुसून घ्यायचं. बघा, असं केल्याने काय होईल, नकारात्मकता जमलेली असते. आपल्या मुख्य उंबरा असतो, उंबराच्या बाहेर नकारात्मकता जमलेली असते. आणि दुसरी मान्यता अशी आहे की आपले पित्र रात्रीच्या वेळेस आपले दिवसात पित्र येतात आणि आपल्या मुख्य दरवाज्यावर तहानेने असतात आणि ते सूक्ष्म रूपामध्ये ते आपल्या दरवाजाला येऊन थांबतात. मग आपण जर पाणी थोडेसे शिंपडले तर ते थोडं पाणी त्या आपल्या पित्रांना सुद्धा भेटते, असं मान्यता आहे. तर आपले पित्र पण संतुष्ट होतात आणि आपल्या बाहेरची जी काही नकारात्मकता आहे ती पण निघून जाते. म्हणून थोडंसं हळद आणि एक थेंब गोमूत्र टाकून पाणी शिंपडून आपलं मुख्य दरवाजा आणि समोरची जागा पुसून घ्यायची. आपण फ्लॅट सिस्टीममध्ये असाल तर आपण पुसून घ्यायचं आणि थोडंसं उंबरा आणि जागा म्हणजे फ्लॅट सिस्टीममध्ये जागा एकदम कमीच असते, 1-2 फरशीचीच असते. जर तुम्ही गावाकडे असाल, खूप अंगण असं मोठं असेल तर उठल्या उठल्या आपण गावाकडे अजून सुद्धा प्रथा आहे, झाडून शेणाचा सडा टाकतात. शेण जर नसेल तर पाणीचा तरी सडा टाकतात. पण अजून सुद्धा गावामध्ये ही परंपरा आहे. आता आपण शहरामध्ये आलोय, आपण दार लावून आतमध्येच असतो, आपलं पुढे अंगण नाही,
उंबरा नसतो म्हणून आपण काय करतो, बाहेर लक्ष देतच नाही. पण अजून सुद्धा गावाकडची परंपरा तीच चालू आहे. उठल्या उठल्या काय करतात, की अंगणामध्ये सडा टाकतात. तर आपण सडा तर नाही टाकू शकत. तर पाणी शिंपडून आपलं जेवढं थोडंसं का अंगण असेल 2 फरशीचं असू द्या, आपण चप्पल वगैरे स्टँड वगैरे ठेवलेलं असतंच. तर ते काढायचं, पुसायचं, स्वच्छ उंबरा पुसून घ्यायचं. दररोज तर तुम्ही हे करा. जर तुमच्या घरामध्ये खूप काही दारिद्र्यता आहे, खूप नकारात्मकता आहे, सारखे भांडणे होत असतात, तर हे गोष्ट तुम्ही करून पहा. दररोज मुख्य दरवाजाला पाणी शिंपडा आणि स्वच्छ पुसून घ्या आणि तो कपडा धुवून वाळून टाकायचा आणि अंघोळ करून किचनमध्ये जायचं. ह्या 2 गोष्टी जर तुम्ही दररोजच्या नियमाने पाळला, तर तुमच्या घरामध्ये बघा सकारात्मकताचं वातावरण राहील. सात्विक विचार येईल. आपण पण सात्विक विचारात राहू. आपल्या मनामध्ये सुद्धा सात्विक विचार येतात आणि स्वयंपाक करत असताना आपण कोणत्यातरी एका देवाचं, ज्या देवाला तुम्ही मानता, जर तुम्ही स्वामी समर्थाला मानत असाल किंवा तुम्ही भगवान विष्णूला मानत असाल, भगवान कृष्णाला मानत असाल, साईबाबाला मानत असाल, आई भगवती कुलदेवीला मानता, की ज्या देवांचं तुम्ही जास्त भक्ती करता, त्या देवांचा मंत्र तुम्ही जप करत स्वयंपाक करा. बघा त्या स्वयंपाकामध्ये किती चव येते आणि तो स्वयंपाक सुद्धा किती चविष्ट बनतं आणि ते स्वयंपाक नसून तो प्रसाद बनून जातं. आणि ते प्रसाद म्हणून जर आपले मुलं, पती आपण खाल्ले, तर आपल्याला सुद्धा ते सात्विक विचार येतात. आपण सुद्धा पॉझिटिव्ह विचार करायला लागतो. पॉझिटिव्ह सोचत जातो. म्हणून तुम्ही स्वयंपाक करत असताना असे निगेटिव्ह विचार मनामध्ये कधी आणायचे नाही किंवा असं रागानं, द्वेषानं, असं भांडणं करत, अशी शिवी गाळत, मोठमोठ्याने ओरडत असा स्वयंपाक करायचा नाही. स्वयंपाक करताना सुद्धा आपलं मन, आपली स्थिती स्थिर राहायची आणि देवाचं स्मरण करत राहा आणि अन्नपूर्ण देवीचं स्मरण करत राहा. जर तुम्हाला येत नसेल तर YouTubeला लावा. श्रवण करत जर तुम्ही स्वयंपाक केला तर बघा, तुम्ही अनुभव घ्या. मी सुद्धा स्वतः अनुभव घेतलेला आहे. आपण ज्यावेळेस असं रागानं, दोषानं स्वयंपाक करतो, त्या दिवशी त्या अन्नाला चव सुद्धा येत नाही आणि तो अन्न सुद्धा संपत नाही. असंच वाटोळं होऊन जातं. मग आपण जर देवाचं नाव स्मरण करत जर स्वयंपाक केले, तर त्या अन्नाला चव येते आणि तो अन्न सगळ्याला पुरतं. वाटोळं होत नाही. पुरून उरतं, पण वाटोळं होत नाही. तर हे तेवढंच खरी सत्य गोष्ट आहे. तर ही प्रत्येक महिलांना विनंती करते, तर ह्या नियम तुम्ही पाळा. तुमच्या घरामध्ये सुख, शांती, आनंद राहील. आणि जर माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करा. धन्यवाद. लाईक जरूर करा.